सिन्नर बसस्थानक या ठिकाणी शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन सुरू झालं असून सकाळी 11 वाजता धरणं आंदोलन सुरुवात झाली। काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी बसस्थानक कामातील भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाई झाली पाहिजे, भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करत मागणी करण्यात आली। संघर्ष समिती सिन्नरला विनंती अर्ज देण्यात आला। यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कलेक्टर नाशिक आणि प्रांत सिन्नर, निफाड तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक सिन्नर पोलीस स्टेशन या सर्वांना मागणीचं निवेदन देण्यात आलं। सिन्नर बसस्थानकामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची चौकशी व्हावी, बसस्थानकामध्ये निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, तत्कालीन आमदार माजी मंत्री माणिकराव कोकाटे या संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची तातडीनं चौकशी करत कडक कारवाई व्हावी, यासाठी आंदोलक शरद शिंदे पाटील आणि सिन्नर संघर्ष समितीच्या वतीनं विनंती करण्यात आली। आणि सिन्नर या ठिकाणी बसस्थानकामध्ये आलिशान इमारत कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला असून अगदी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, याबाबत चौकशी करण्याची मागणीही यावेळेस करण्यात आली। पावसाचा जरी जोर असला तरी आलिशान कमकुवत इमारत ही कोसळली। सुदैवानं जीवितहानी झाली नाही, परंतु दररोज या ठिकाणी हजारो प्रवासी बसनं प्रवास करण्यासाठी वर्दळ असते। यामध्ये वयोवृद्ध महिला पुरुष, विद्यार्थी विद्यार्थिनी महिला पुरुष ये जा करीत असतात। बस स्थानकामध्ये असलेल्या हॉटेल, कॅन्टीन, पेपर स्टॉल, सायबर कॅफेज, क्लास, बँकेत या ठिकाणी ये जा असते, परंतु आज हे बसस्थानक कोसळलं। जर त्या ठिकाणी प्रवासी सावध होता बाजूला पळाले नसते तर शेकडो जणांचे जीव गेले असते, शेकडो जखमी झाले असते, परंतु सिन्नर तालुक्यातील जनतेचं दैव बलवत्तर म्हणून जीवितहानीपासून परमेश्वरानं वाचवलं आहे। या बसस्थानकाचं तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटेंनी BOT तत्वावर बांधलेलं असून फार उत्कृष्ट बांधकाम म्हणून महाराष्ट्रात स्वतःची पाठ थपटत फुशारकी मतदानासाठी करून घेतली। 5 वेळा आमदारकी भोगली, मतदान घेत वारंवार आमदार झाले, परंतु काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं असून कामात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे। या निकृष्ट कामाची आणि भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी आणि दोषी लोकप्रतिनिधी माणिकराव कोकाटे, ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी सोमवारी सकाळी 26 मेला 11 ते 12च्या दरम्यान बसस्थानकाच्या ठिकाणी काळ्या फिती लावून धरणं आंदोलन करत कारवाईची मागणी करण्यात आली। ही भ्रष्टाचाराची चौकशी मागणी मंत्रालयापर्यंत जावी, तातडीनं कारवाई व्हावी, यासाठी 4 दिवस अभिनव पद्धतीनं शांतपणे आणि कायदा सुव्यवस्था पाळत लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्यात येणार असून पाऊस आणि विजा यामुळे आमरण उपोषण न करता शॉर्ट पिरियड आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये 11 ते 12च्या दरम्यान करण्यात येणारे तपशील असा असून सोमवारी 26 मेला काळ्या फिती लावत धरणं आंदोलन, मंगळवारी 27 मेला भीक मागो आंदोलन, बुधवारी 28 मे 2025ला ढोल बजाव आंदोलन, गुरुवारी 29 मे 2025ला तिरडी आंदोलन आणि शुक्रवारी 30 मे 2025ला मुंडन आंदोलन। याप्रमाणे कायदा सुव्यवस्था पाळत लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याचं, या कामाची तातडीनं चौकशी करावी आणि तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई व्हावी, यासाठी शरद तुकाराम शिंदे पाटील, सिन्नर संघर्ष समिती यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं असून याचबरोबर शिवाजी गुंजाळ, संजय कुराडे, चिंधू गुंजाळ, कैलास हिरे, ज्ञानेश्वर हिरे, बापू सानप, कृष्णा लहाने, लक्ष्मण मोरे, किरण पाटील, अंकुश घोगे, दिनकर शिंदे, गोपाळ पाटील, DM कुंदे हे यावेळेस उपस्थित होते। वेद न्यूज ब्युरो, सिन्नर।